जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला स्टडी गेट अकॅडमी या चॅनलवर. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये गुणोत्तर हा टॉपिक सुरू केला होता, बरोबर? आपण एक सिरीज सुरू केली आहे, सगळ्यांनाच माहित आहे. गणित शून्यापासून शिखरापर्यंत, जे एसएससी जीडी 2026 साठी तुम्हाला अगदी बेस्ट ठरणार आहे. कारण एसएससी जीडी म्हटलं की गणित हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. गणितमुळेच सिलेक्शन होतं. ठीक आहे, बाकी सगळे सब्जेक्ट सुद्धा तितक्याच मेहनतीने करावे लागतात. पण ज्याचा गणितमध्ये चांगला स्कोर होऊ शकतो ना, त्याचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, त्याच्यामुळेच आपल्याला गणित अगदी बेसिक पासून शिकायचं आहे, अगदी फ्री मध्ये शिकायचं आहे आणि आपल्या या चॅनलवर शिकायचं आहे. त्याच्यामुळे चॅनलला जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपले जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण मराठीमध्ये एसएससी जीडीचं प्रॉपर गणितचं मटेरियल कुठे मिळत असेल तर ते आपल्या चॅनेलवर मिळेल. ठीक आहे, चला. तर बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये गुणोत्तर हा टॉपिक सुरू केला होता. त्याचा फर्स्ट पार्ट बघितला होता. फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय केलं होतं, तर दोन टाईप बघितल्या होत्या. ठीक आहे, पहिली टाईप कोणती बघितली होती, तर कॉम्बिनेशन ऑफ रेशो. गुणोत्तरांचं संयोजन कसं करायचं, दोन वेगवेगळे गुणोत्तर दिले असतील तर त्यांना एकत्र कसं करायचं. म्हणजे एस बी आणि बी सी दिलं असेल तर एस बी सी या तिघांना एकत्र कसं करायचं हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर फॉर्म्स ऑफ रेशो आपण बघितले होते. फॉर्म्स ऑफ रेशो मध्ये आपण काय बघितलं होतं, की रेशो कशा कशा पद्धतीने लिहिता येतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण व्हॅल्यू काढायला शिकलो होतो. म्हणजे ए बी ची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची. ठीक आहे, तर आता बघा, आता त्याच फॉर्म्स ऑफ रेशो मध्ये आपण थोडस नेक्स्ट जाणार आहे, टाईप 3 बघणार आहे. आता टाईप 3 मध्ये मेनली आपल्याला काय बघायचंय थोडक्यात सांगतो तुम्हाला. समजा तुम्हाला असं दिलं असेल काय, की एस बी, एस बी नाही म्हणणार मी. समजा तुम्हाला दिलं असेल ए अधिक बी आणि ए वजा बी. गुणोत्तर कशाचे दिले तुम्हाला, ए अधिक बी आणि ए वजा बी, आणि बरोबर दिले एक्स वाय. बरोबर, एक्स आणि वाय चं गुणोत्तर दिले आणि मला म्हटलं ए छेद बी काढा, किंवा मला म्हटलं, अरे भाई डिलीट हो जा, मला म्हटलं समजा एस बी किती आहे सांगा. एस बी चं गुणोत्तर काढा जर म्हटलं तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो. तर बघा, मी ह्याला कसं लिहू शकतो, याला लिहू शकतो मी ए अधिक बी भागिले ए वजा बी. बरोबर आहे ना. गुणोत्तरला आपण असं अंशामध्ये आणि छेदामध्ये लिहितो. सेम त्याला मी लिहू शकतो कशाला, एक्स आणि वाय. तर इथं तुम्हाला एक ट्रिक सांगतो, एक रूल सांगतो कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. सिंपली, जेव्हा पण मला ए अधिक बी भागिले ए वजा बी बरोबर एक्स बाय वाय दिलेलं असतं, ठीक आहे, तेव्हा ए छेद बी, ए छेद बी ची सिंपल व्हॅल्यू असते एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय. इतकंच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्हाला दिलं जाईल, ओके, थोडासा कलर चेंज करूया आपण. तुम्हाला सर काय खेळत बसलाय कलरचा. ठीक आहे, बघा, जेव्हा पण तुम्हाला ए अधिक बी आणि ए वजा बी चा रेशो दिला जाईल आणि तो एक्स छेद वाय असेल किंवा एक्सच वाय असेल आणि तुम्हाला ए आणि बी चा रेशो विचारला असेल, त्यावेळेला काय करायचं, सिंपल ए छेद बी बरोबर एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय ठेवायचं. आता हे तुम्हाला इतकं तितकं समजणार नाही. ठीक आहे, थोडस आपण क्वेश्चन कडे जाऊया. आता अगोदर आपण याच्या भरपूर क्वेश्चन बघितलेले, 7 क्वेश्चन बघितलेले. आता बघा प्रश्न काय, प्रश्न आहे, जर 5m अधिक n आणि 5m वजा n चा रेशो 4:2 आहे, सॉरी 5:2 आहे, तर m n म्हणजे m आणि n चा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. आता हे त्याच पद्धतीने जसं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, पण हे बेसिक पद्धतीने पण पहिला सांगतो आणि त्या ट्रिकनं पण कसं जायचं हे सांगतो तुम्हाला. आता बेसिक पद्धतीने जर मी याला घेतलं तर मी कसं लिहू शकतो रे, तर मी सर 5m
अधिक n छेद 5m वजा n लिहू शकतो याला. कारण का हे काय गुणोत्तरामध्ये गुणोत्तरामध्ये असतील तर अंशामध्ये आणि छेदामध्ये आपण लिहू शकतो. सेम तसंच 5/2 ला काय लिहू शकतो मी 5/2 लिहू शकतो. मी काय केलंय अंशामध्ये आणि छेदामध्ये लिहिलं. आता मला इथे काय करता येईल सांगा. बरोबर चिन्ह आहे म्हटल्यावर काय करणार मी हे जे 2 आहे तो याच्याशी गुणाकार होईल त्रिकोस गुणाकार आणि या 5चा याच्याशी होईल. ठीक आहे इथे काय करतोय आपण त्रिकोस गुणाकार. मग 2 पंचे काय होईल 10m अधिक 2n बरोबर. आता या 5 ने याला गुणेन मी 5 25m वजा 5n बरोबर. आता काय होईल सांगा हे 2n इथं आहे असं ठेवतो आणि हे जे वजा 5n आहे ते इकडे काय होईल अधिक 5n बरोबर. 25m इकडे आहे असं आणि इकडे जे अधिक 10m आहे ते इकडे काय होईल सर वजा 10m वजा 10m. मग राहिलं काय माझं 2n अधिक 5n काय होतं 7n आणि बरोबर 25m वजा 10m काय होईल 15m. किती 15m बरोबर. आता सांगा मला इथं m आणि n चं गुणोत्तर मला पाहिजे आहे. मला पाहिजे कशाचं गुणोत्तर आहे m आणि n चं. मग m आणि n चं गुणोत्तर कसं काढणार मी जर असा फॉर्म दिला असेल तर जो n चा सहगुणक आहे ते m चं गुणोत्तर असतं आणि जो m चा सहगुणक आहे ते n चं गुणोत्तर असतं बरोबर. हे मी तुम्हाला सांगितलं आधीच. म्हणजेच जर m आणि n यांचं गुणोत्तर काय येईल तर m ची व्हॅल्यू n चा सहगुणक तर 7 आणि n ची व्हॅल्यू सर m चा सहगुणक 15 म्हणजे उत्तर काय असणार आहे माझं 7/15 ऑप्शन ए करेक्ट आन्सर असणार. समजलं काय असणार उत्तर माझं 7/15. ओके. आता बघा सेम जर मी मगाशी सांगितलेल्या ट्रिकनं सॉल्व्ह करायचं म्हटलं सेम जर मला मगाच्या ट्रिकनं सॉल्व्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने काढू शकतो कशा पद्धतीनं. आता इथं 5m ला मी काय म्हणू शकतो रे ए म्हणू शकतो ठीक आहे आणि n ला काय म्हणू शकतो बी. 5m ला काय म्हणू शकतो मी ए म्हणू शकतो आणि n ला काय म्हणू शकतो बी. आता बघा लक्षात द्या मगाशी सांगितलेली ट्रिक काय होती माझी. समजा मी या 5m ला ए म्हटलं याला बी म्हटलं याला एक्स म्हटलं याला वाय म्हटलं तर इथं काय दिसतंय मला ए अधिक बी भागिले ए वजा बी बरोबर एक्स छेद वाय. आणि जेव्हा पण असं असतं त्यावेळेला मी तुम्हाला काय म्हटलं त्यावेळेला मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला ए छेद बी बरोबर एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय बरोबर ना. हा फॉर्म्युला सांगितला होता. आता इथं कसं सॉल्व्ह करू शकतो मी ए काय माझं इथं 5m आहे ए ची व्हॅल्यू किती आहे माझी 5m आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे माझी n आहे बरोबर ना. ए ची व्हॅल्यू 5m आहे आणि बी ची काय आहे n आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे 5 आहे वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे एक्स ची व्हॅल्यू 5 वजा वाय ची व्हॅल्यू 2 बरोबर. आता सिंपल घ्या इथं 5m छेद n बरोबर काय होईल 7 वजा 3 काय 7 वजा 3. मग हे जे m हे 5 जे भागाकारात इथं गुणाकारात आहे m चं ते इकडे भागाकारात जाईल ना म्हणजेच काय होईल तर m छेद n बरोबर 7 आणि हे 5 गुणिले 3 15 होईल बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करताय डायरेक्ट सॉल्व्ह करू शकताय काय येईल m आणि n चं गुणोत्तर 7/15 किंवा या पद्धतीने जरी सॉल्व्ह केला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय बरोबरच आन्सर आहे. हे टाइप 2 सॉरी मेथड 1 आणि मेथड 2 दोन्ही मेथड तुमच्या समोर आहेत. दोन्ही मेथडनं तुम्ही जरी सॉल्व्ह केला तरी उत्तर तुमचं करेक्ट येणार आहे. ओके चला यातलाच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय प्रश्न आहे बघा 3t सॉरी 5t अधिक 3u आणि 5t वजा 3u यांचं गुणोत्तर 5/3 आहे तर t आणि u चे मूल्य किती आहे मला सांगायचं. सिंपल काय करेन मी इथं
तर 5t वजा 3u अधिक आहे ना पहिला 5t वजा अधिक 3u आणि 5t वजा 3u 5t वजा 3u यांचं गुणोत्तर काय दिले 5 म्हणजे सर 5/3 काय करूया आपण इथं त्रिकस गुणाकार करूया तर 5 त्रिकम 15t अधिक 3 त्रिक 9u बरोबर ना बरोबर किती 3 न सॉरी 5 नाही तो गुणा 5 तर 25t वजा 5 त्रिकम 15u आता काय करणार या वजा 15ला इकडे घेणार 9u अधिक 15u कारण वजा 15 इकडे आल्यावर काय होतं अधिक होतं आणि 25t इथं आहे असं ठेवतो आणि इकडे जे अधिक 15t आहे ते तिकडे काय होईल वजा 15t बरोबर ना आता बघा 15+9 किती होईल रे सर 24 15+9 किती होईल सर 24u बरोबर 25 वजा 15 किती मिळेल तर 10t किती मिळेल 10t मग मला सांगा काढायचं काय टी छेद यूच म्हणजे टी मला वर घ्यायला पाहिजे छेद यू घ्यायला पाहिजे बरोबर ना मग टी जर वर असेल तर 24 वर येणार भागिले 10 टी छेद यूचं गुणोत्तर काय मिळालं 24/10 पण सर याला भाग जातो कितीनं भाग जातो 2 न जातो सर बे पंचे 10 आणि बे के बे बे दुनी 4 गुणोत्तर किती आलं माझं 12/5 ऑप्शन आहे का बघा 12/5 ऑप्शन टी माझं बरोबर उत्तर असणार आहे त्या यूचं गुणोत्तर काय येणार आहे 12/5 हेच जर मला सेकंड मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल तर काय करेन मी तर 5t ए किती आलं 5t आणि दुसरं यू किती आलं तर 3u ए छेद बी बरोबर एक्स अधिक वाय म्हणजे 5+3 किती येतं 8 आणि एक्स वजा वाय म्हणजे 5 - 3 किती येतं 2 बरोबर मग टी छेद यू काय होईल सिंपल जातं इथं सॉल्व्ह करायला बरोबर ठीक आहे मग टी छेद यू काय येईल सांगा टी छेद यू काय येईल तर हे 3 जे भागाकारात आहेत ते तिकडं वर गुणाकारात जाणार 8×3 = 24 छेद काय होईल सांगा 5×2 = 10 बरोबर आणि याला पुढे जर सॉल्व्ह केला तर 12/5 अशा पद्धतीनं तुम्ही ही दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करा किंवा या पहिल्या मेथडनं दोन्ही मेथडनं उत्तर तुमचं तेच येणार आहे उत्तर काय बदलणार नाही फक्त काय इथं तुम्हाला माइंडली कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह करता येतं डायरेक्टली ज्या स्टेप कराव्या लागत नाही इथं थोडस तुम्हाला सगळं सॉल्व्ह करत घ्यावं लागतं ओके थोडस सॉल्व्ह करत घ्यावं लागतं लय पण नाही त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करू शकता जी तुम्हाला बेस्ट वाटेल जी तुम्हाला आवडेल ती नक्की सॉल्व्ह करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आणखी एक क्वेश्चन घेतो काय 5x वजा 2y 5x वजा 2y आणि x वजा 2y याचं गुणोत्तर जे आहे ते 9/17 आहे तर चे मूल्य किती कशाचे मूल्य x छेद y चे मूल्य वगैरे विचारले असणार आहे ठीक आहे कशाचे मूल्य विचारले ते आपण ऑप्शन वरून नंतर ठरवूया पहिला आपण सॉल्व्ह करून घेऊया कसं सॉल्व्ह करणार सांगा इथं काय दिलं यांनी 5x वजा 2y छेद x वजा 2y आता 5x वजा 2y आणि x वजा 2y त्याचं गुणोत्तर 9/17 आहे ठीक आहे आता इथं मी a छेद b वापरू शकतो का रे a छेद b वापरू शकतो का इथं नाही वापरू शकत कारण इथं 5x आहे आणि इथं फक्त x आहे ठीक आहे त्याच्यामुळे मला इथं काय करावं लागेल गुणाकारच करावा लागेल काय करावं लागेल गुणाकार त्रिकस गुणाकार करावा लागेल मग 17 किती होईल सांगा 85x वजा 17 × 2 = 34y बरोबर किती येईल 9x वजा 9 × 2 = 18y दोन्हीकडे वजाच आहे काय दोन्हीकडे वजाच आहे बरोबर ना ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता आपण काय करूया 85x ला आहे असं ठेवूया
वजा 9x. ठीक आहे, जिकडे अधिक 9x आहे तिकडे काय होईल, वजा 9x. बरोबर काय येईल सांगा. हे जे वजा 34 आहे ते तिकडे काय होईल, सर अधिक 34y होईल. अधिक 34y वजा 18y. मग आता काय करू शकतो सांगा मी, सर 85 मधून 9 काढा, किती राहील शिल्लक, 76. किती होईल शिल्लक, 76x. बरोबर काय येईल, 18. 34 मधून 18 गेलं तर किती उरतं रे, 16. बरोबर, किती उरतं, 16y. 76 आणि 16 आलं. मला काढायला काय सांगितलं असेल सांगा, काढायला काय सांगितलं असेल. आता इथं एक्स आणि वायचा जर रेशो काढला तर काय होईल, 76/16 होईल. बरोबर, एक्स आणि वायचा जर मी रेशो घेतलाय, एक्स आणि वायचा जर रेशो घेतला तर 16/76 होतो. 16 काय होतो, 76 होतो. पण आपल्याला हे काढायचं आहे का, याला परत 4 न भाग जातो. 4 × 16, 4 × 1 4, 4 × 9 = 36. म्हणजे काय तर 4/19 येते एक्स आणि वायचा रेशो. ऑप्शन मध्ये काढायला काय सांगितलंय पण, 36, 7×9 = 63. बर, 72. ओके. इथं आपल्याला कशाची मूल्य काढायचं हे टाईप झालेलं नाही. जर रेशो काढायला सांगितला तर आन्सर 4/19 येणार आहे. ठीक आहे, इथं 2x/y असं काहीतरी असणार आहे. ठीक आहे, नेमकं काय ते आपल्याला दिलं नाही त्याच्यामुळे फिक्स आन्सर काय आपल्याला सांगता येणार नाही. पण जर रेशो काढायचा असेल आपल्याला एक्स आणि वायचा तर 4/19 आपले आन्सर असणार आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, आता पुढच्या टाईपला जाऊया आपण, टाईप 4. टाईप 4 मध्ये काय दिलंय आपल्याला, कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत तर बघूया. आपल्याला टाईप 4 मध्ये थोडक्यात ना गुणोत्तरांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावा लागतो. आता इथं काय सांगितलंय बघा, दोन संख्यांची गुणोत्तर हे 3/5 आहे. जर त्यांचा गुणाकार 33/75 असेल तर दोन संख्यांची बेरीज किती असेल म्हटलं. म्हणजे दोन संख्या आहेत. ठीक आहे, समजा त्या संख्या मी काय म्हटलो, एक्स आणि वाय आहे. ओके, एक्स आणि वाय किंवा ए आणि बी म्हणतो. दोन संख्या आहेत ए आणि बी. ठीक आहे, यांचं गुणोत्तर जे आहे ते 3/5 आहे. यांचं गुणोत्तर काय आहे, 3/5 आहे. आणि त्यांचा गुणाकार जो आहे, त्यांचा गुणाकार जो आहे तो आहे 3375. 3375. तर मी डायरेक्ट 3 × 5 करणार का रे, डायरेक्ट 3 × 5 करणार का, त्यांचा गुणाकार म्हणजे मला ए आणि बी चा गुणाकार करायचा. ठीक आहे, ज्यांचं गुणोत्तर 3/5 आहे. आता हे गुणोत्तर कशाने आलं, तर ए आणि बी ला एका कोणत्या तर संख्येनं भाग दिला, कॉमन संख्येनं, त्यानंतर हे गुणोत्तर मिळालं. मग ती संख्या काही असू दे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया. ठीक आहे, म्हणजे 3x आणि 5x. 3x म्हणजे ए असेल मग, आणि 5x म्हणजे बी असेल. बरोबर, आणि एक्स आपण काय घेतला, कारण एक्स ही अशी संख्या आहे ज्या संख्येनं ए आणि बी ला भाग दिलाय जेणेकरून गुणोत्तर मला 3 आणि 5 मिळाले. बरोबर ना. गुणोत्तर काय मिळतं नेहमी, थोडस लक्षात घ्यायचं बेसिक टर्म. समजा 25 आणि 30 आहे. 25 आणि 30 या दोन संख्या आहेत. 25 आणि 30 या काय आहेत, दोन संख्या आहेत. आता या 25 आणि 30च गुणोत्तर जे आहे ते किती येणार आहे रे, तर ते येणार आहे सर 5/6. आणि 5/6 गुणोत्तर कधी येतं, जेव्हा या 25 आणि 30 ला मी 5 न भाग देतो. म्हणजे याला जर मी 5 न भाग दिला तर सर 5×5 25 होईल, आणि याला जर मी 5 न भाग दिला तर 5×1 = 30 होईल, आणि 5/6 गुणोत्तर येईल. म्हणजे या 5 न मी ज्या वेळेला भाग देतो त्यावेळेला मला 5/6 गुणोत्तर मिळेल. मग मला आता या गुणोत्तर त्या संख्या परत शोधायच्या असतील तर काय करायला पाहिजे, ज्या संख्येनं भाग दिलाय त्याच संख्येनं गुणायला पाहिजे. म्हणजे या 5 ला 5 न गुणलं तर 25 मिळेल, आणि या 6 ला 5 न गुणलं तर 30 मिळेल. ठीक आहे, तिथंच इथं पण तीच आपण टेक्निक वापरतोय. म्हणजे 3/5 वरून मला ए आणि बी जर काढायचं असेल तर ए आणि बी ला ज्या संख्येनं भाग दिलाय ती संख्या मला माहित आहे का रे, माहित नाही. ठीक आहे, ती संख्या मी एक्स मानली. तर या
3 आणि 5 ला त्या x न जर परत गुणलं तर मला त्या संख्या मिळतील आणि त्या संख्यांचा गुणाकारच मला त्यांनी दिलेला आहे. बरोबर? म्हणजेच काय 3x आणि 5x चा गुणाकार त्यांनी मला दिलाय. किती दिलाय तो? 3375. किती दिलाय? 3375. आणि मला काढायचं आहे दोन संख्यांची बेरीज. मला काढायचं आहे 3x अधिक 5x. थोडक्यात मला काय काढायचं आहे 3x आणि 5x. तर बघा इथे काय होईल 3 15 x चा वर्ग, कारण का 2x आहेत म्हटल्यावर x चा वर्ग होणार, गुणले 3375. बरोबर. मग आता x चा वर्ग किती येईल सांगा? x चा वर्ग येईल 3375 भागिले 15. कारण इकडे जे गुणाकारात आहे ते तिकडे काय होईल भागाकारात. चला 15 ने भाग द्या. काय होईल 15 एके 15, 15 दुनी 30, 37 उरलं 15 दुनी 30 आणि 15 5 75. किती आलं 225. किती आलं 225. मग 225 कशाचा वर्ग आहे रे? एक्स वर्ग बरोबर आलं 225. एक्स वर्ग बरोबर किती आलं 225. बरोबर. मग आता सांगा मला 225 कशाचा वर्ग आहे? कशाचा वर्ग आहे? 225 तर 15चा वर्ग आहे. म्हणजे एक्स बरोबर किती येईल मला? एक्स बरोबर आलं 15. मला तर याच्यावरून एक्स ची किंमत काय आली जी मला काढायची होती. बरोबर. आता मला काय म्हटलंय त्या दोन संख्यांची बेरीज. आता त्या दोन संख्या काय आहेत 3x आणि 5x. दोन संख्या काय आहेत तर 3x अधिक 5x मला आता काढायला पाहिजे. बरोबर. 3x काय होईल सांगा? x ची किंमत 15 आहे. 15 त्रिक 45 अधिक 5x 15 5 75. 45 अधिक 75 किती येतं सर? 120. तर अशा पद्धतीनं मी त्या दोन संख्यांची बेरीज काढू शकतो. ऑप्शन सी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे? सिंपल आहे. लय पण टेन्शन घ्यायचं नाही ह्याच्यात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया का? पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर 5 आहे. जर त्यांचा गुणाकार 1920 असेल तर दोन संख्यांची बेरीज किती? सेमच प्रश्न आहे. आता दोन संख्यांचे गुणोत्तर 5 आहे आणि त्यांचा गुणाकार 1920 आहे. याचा अर्थ काय रे? तर 5x गुणले 6x. 6x किती असणार आहे? 1920 असणार. बरोबर ना? यांचा दोघांचा गुणाकार किती आहे? 1920 आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. मग मला आता x ची व्हॅल्यू किती मिळेल? 5 सक 30x वर्ग. 30x वर्ग बरोबर 1930 सॉरी 1920. मग x वर्ग बरोबर किती मिळेल सांगा मला? x वर्ग बरोबर मिळेल तर 1920 भागिले 30. 1920 भागिले 30. चला कॅल्क्युलेशन करा काय येतं बघा. तर झिरोला झिरो कॅन्सल झालं. 3 एके 3, 3 सण 18, 3 चोक 12. म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती मिळालं मला? एक्स वर्ग बरोबर किती मिळालं? 64 मिळालं. बरोबर ना? तर एक्स बरोबर किती मिळेल? एक्स बरोबर किती मिळेल? 64 कशाचा वर्ग आहे? तर सर 8 चा वर्ग आहे. 8 64. म्हणजेच काय एक्स ची किंमत मला 8 मिळाली. आता विचारलंय काय? त्याने त्या दोन संख्यांची बेरीज विचारले. मग त्या दोन संख्या किती आहेत सर? 5x किती आहेत? 5x अधिक 6x. बरोबर ना? आणि x ची किंमत किती आहे? 8 आहे. म्हणजे काय होईल सांगा? 8 पंचे 40 अधिक 8 सण 48. उत्तर काय माझं? 40 अधिक 48 88. म्हणजे सर त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे? 88 असणार आहे. बरोबर ना? ऑप्शन सी करेक्ट आन्सर असणार आहे. आणि हे सगळे क्वेश्चन जे मी घेतोय ते तुम्हाला एसएससी ला पूर्वी आलेले आहेत. ठीक आहे. आणि यावेळी पण येणार आहे. त्याच टाईपचे क्वेश्चन जास्तीत जास्त वेळा रिपीट होत असतात. फक्त संख्या बदलतात. टाईप त्याच राहतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळं अगदी व्यवस्थितपणे बघायचं. काही तुम्हाला समजत नसेल, काही डाऊट असेल, कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या कमेंट बघून सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. ठीक आहे. पण मला डाऊट काही ठेवू नका. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा याचा. नेक्स्ट क्वेश्चन काय? जर दोन प्रमाणांची बेरीज म्हणजेच काय गुणोत्तरांची बेरीज त्यांच्यातील फरकाच्या 6 पटी समान असेल तर दोन प्रमाणांची गुणोत्तर काय? दोन प्रमाणांची बेरीज
ही त्यांच्यातल्या फरकाच्या 6 पटी समान आहे. म्हणजेच काय रे, दोन प्रमाण म्हणजे काय, मी घेतो एस बी घेतो. दोन प्रमाण घेतलं मी एस बी. त्या एस बी जे ही जी दोन प्रमाण आहेत ए आणि बी यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी यांची बेरीज म्हणजे या दोघांची बेरीज ही काय त्यांच्या फरकाच्या 6 पटी समान आहे. म्हणजे त्यांचा फरक किती असणार आहे सांगा, ए वजा बी. आणि या ए वजा बी च्या 6 पट आहे. ए वजा बी च्या 6 पट आहे. म्हणजे ए वजा बी गुणले 6 होणार. बरोबर ना. आता आपल्याला ए बी काढायचं आहे. ए आणि बी चा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढणार सांगा. सर ए अधिक बी आहे असं ठेवतो. बरोबर. 6a वजा 6b होईल. ठीक आहे. आता काय करूया, हे वजा 6b इकडं अधिक 6b होईल. बी अधिक 6b बरोबर 6a वजा ए. ठीक आहे. काय मिळेल मला, 7b बरोबर 5a. बरोबर ना. मग ए छेद बी काय मिळेल सांगा मला. ए छेद बी काय मिळेल, तर सर 7/5 मिळेल. म्हणजे त्याचं गुणोत्तर किती असणार आहे रे, त्याचं गुणोत्तर असणार आहे सर ऑप्शन बी 7/5. बरोबर ना. ए छेद बी किती आलं माझं, 7/5. म्हणजे एस बी चं गुणोत्तर काय असणार आहे, 7/5 असणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता, फक्त तुम्हाला शाब्दिक दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. ही एकदा मांडणी करता आली की त्या दोन प्रमाणांची बेरीज ही त्यांच्या फरकाच्या 6 पट आहे. हे एकदा समजलं की तुम्ही उत्तरापर्यंत इझिली पोहोचता. पण हे तुम्हाला समजणं गरजेचं. ओके, क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघ. नेक्स्ट काय, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:1 आहे, त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हटली. ठीक आहे. 810 आहे, तर संख्यांची बेरीज किती असेल. आता त्यांनी काय म्हटले, वर्गाची बेरीज. मग आता त्या दोन संख्या काय असतील सांगा. सर पहिली असेल 3x आणि दुसरी असेल 1x. बरोबर ना. जर 3:1 गुणोत्तर असेल तर पहिली संख्या असणार आहे 3x, दुसरी असणार आहे 1x. आता यांच्या वर्गाची बेरीज म्हटले म्हणजे या 3x चा वर्ग आणि या 1x चा वर्ग यांची बेरीज. काय म्हटलंय, यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. तर 810 किती, 810. मग सॉल्व्ह करा. काय मिळेल, 3 त्रिक 9, 3 चा वर्ग किती येणार 9, x चा वर्ग अधिक 1 चा वर्ग किती येतो सर, 1च येतो, x चा वर्ग बरोबर काय मिळेल, तर 810. आता बघा इथे काय होईल, 9 अधिक 1 10x वर्ग, काय होईल 10x वर्ग बरोबर 810. बरोबर आहे ना. मग x वर्ग बरोबर किती येईल सांगा. x वर्ग बरोबर येईल 810 भागिले 10. झिरोला झिरो कॅन्सल करा. x वर्ग बरोबर मिळालं मला 81. बरोबर आहे. x वर्ग बरोबर किती मिळेल मला 81. मग 81 कशाचा वर्ग आहे, x बरोबर काय येईल 9 येईल. कारण सर x वर्ग बरोबर 81 म्हणजेच काय, 81 हा 9चा वर्ग आहे. म्हणजे x ची किंमत मला किती मिळाली 9. आता मला काय सांगितलंय त्यांनी, मला सांगितलंय त्यांची बेरीज, त्या संख्यांची बेरीज. मग संख्या काय आहेत रे, 3x अधिक 1x. संख्या काय 3x आणि 1x. मला यांची बेरीज काढायची आहे. सर x ची किंमत किती आहे 9 आहे, म्हटल्यावर 9 त्रिक 27 अधिक 9 एके 9. 27 अधिक 9 किती येणार आहे, तर 36. ऑप्शन आहे का 36. ऑप्शन ए बरोबर असणार आहे. क्लिअर आहे, समजलं. चल आता नेक्स्ट बघा, याच टाईपचा अनेक एक्झाम्पल घेऊया आणि पुढच्या टाईपला जाऊया. आता हे एक्झाम्पल थोडस त्याच्या पुढे आहे. काय बघा इथं, तीन संख्यांची गुणोत्तर 3, 5 आणि 7 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज सेम जसं मगाशी होतं, त्यांच्या वर्गाची बेरीज 1328 आहे. तर त्या संख्यांमधील सर्वात मोठ्या संख्येचं मूल्य मला सांगायचं आहे. सर्वात मोठ्या संख्येचं म्हणजेच काय, 7x चं मूल्य मला सांगायचंय. कारण 3, 5 आणि 7 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे, जी 7 गुणोत्तर आहे ती असणार. बरोबर. मग मला सांगा त्यांच्या वर्गांची बेरीज मी कसं लिहू शकतो. सर 3x
चा वर्ग अधिक 5x चा वर्ग, बरोबर ना, अधिक 7x चा वर्ग. म्हणजे काय होईल? अरे भाई इधर लिखना चूक गए तुम. इथं पूर्ण कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे. अधिक 7x चा वर्ग. बरोबर किती आहे? तर सर 1328 आहे. 1328 आहे. बरोबर. मग इथं किती मिळेल सांगा? 3 त्रिक 9x वर्ग अधिक 5 25x वर्ग अधिक 7 7 49x वर्ग. बरोबर किती येईल? 1328. किती आलं? 1328. आता यांची बेरीज करा. 25 अधिक 9 किती होईल? 34. 34 अधिक 49. 34 अधिक 49 किती होईल? 3 अधिक सॉरी 4 अधिक 9 13 आणि 4 आणि 4 8 83 मिळेल. बरोबर. 83 एक्स वर्ग बरोबर किती मिळेल? 1384. किती मिळेल? 1384. मग एक्स वर्ग बरोबर किती येईल सांगा? एक्स वर्ग बरोबर येईल सर 1384 भागिले 83. कितीनं भाग जातो बघा? कितीनं भाग जाईल? 800 8 ठीक. 4 त्रिकोण 18. कितीनं भाग जाऊ शकतो? 83 येतं ना, हे बरोबर आहे का? 49 58 8 आणि 5 13 आणि 5 आणि 3 8. बरोबर. 83 एक्स वर्ग बरोबर काय येईल? 1384 भागिले 83. कितीनं भाग जातो सांगा मग? कितीनं भाग जाईल? कितीनं देऊ शकतो? 84च आहे ना? तरीच म्हटलं काहीतरी चुकालंय. ठीक आहे. 1328 आहे रे. किती आहे? 1328. 1328. आता बघा 318 बरोबर. आता जाईल किती ना 16 न भाग. 83 गुणिले 16 जर केला तर किती येतं? 1328. म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती मिळालं मला? 16. मी म्हणाले काय चुकाले काय चुकाले हे भाग कसा आहे ना. ठीक आहे. तर एक्स बरोबर किती येईल? एक्स बरोबर येईल 16. एक्स ची व्हॅल्यू किती आली माझी? 16 आली का? नाही. तर एक्स ची व्हॅल्यू माझी येईल 4. कारण एक्स वर्ग ची व्हॅल्यू किती आल्या माझी? 16 आल्या. आणि 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 4 मिळाली. बरोबर. आता त्यांनी काय काढायला सांगितले? सर्वात मोठ्या संख्येचं मूल्य विचारले. त्यांनी विचारले सर्वात मोठ्या संख्येचं मूल्य. मग सर्वात मोठी संख्या किती आहे? 7x आहे. आणि एक्स ची व्हॅल्यू काय आहे सर? 4 आहे. मग 7 चे किती होईल? 28. सगळ्यात मोठ्या संख्येचं मूल्य किती असणार आहे? तर 28 असणार आहे. बरोबर. क्लिअर आहे का? कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? समजलं ना? पुढे जाऊया. आता नेक्स्ट टाईप बघा. नेक्स्ट टाईप काय? टाईप 5. ठीक आहे. या टाईप मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन आहे? तर इथं आपल्याला वाटा काढायचा. ठीक आहे. म्हणजेच काय दिले बघा. ₹70,000 जर ए, बी आणि सी मध्ये वाटले तर एस बी ला 2 असतील आणि बी सी ला 4-5 असे विभागले असेल तर ए चा हिस्सा किती असेल? काय काढायचा आहे मला? ए चा हिस्सा. आता बघा जेव्हा पण आपल्याला हिस्सा काढायचा असेल त्यावेळेला वेगवेगळे गुणोत्तर असेल तर त्याला पहिला कंबाईन करायला लागतं. त्यांचं कॉम्बिनेशन काढायला लागतं. म्हणजेच काय? मला काढावं लागेल एस बी 20 सी आणि हे काढल्यानंतरच आपण वाटणी करू शकतो. ठीक आहे. मग तिघांचं गुणोत्तर काढायला काय करायला पाहिजे मला सर? एस बी काय? 2-3 आहे. बी सी काय? 4-5 आहे. 4-5 आहे. हे कशा पद्धतीने काढायचं मी तुम्हाला शिकवलंय. काय करणार आपण? इकडे रिकामी जागा आहे म्हणजे साईडचा अंक लिहिणार 3. इकडे रिकामी जागा आहे म्हणजे साईडचा अंक लिहिणार 4. काय होईल? 4 2 8 3 चोक 12
आणि 5 त्रिकम 15. किती आलं एसबीसी ची व्हॅल्यू? 8 12 15. बरोबर. किती आला? 8 12 15. मग मला किती रुपये वाटायचे आहेत रे? तर वाटायचे टोटल 70 रुपये. टोटल किती? 70,000 आहेत ना, काय 7,000 आहे? 70,000 वाटायचे. भागिले किती करणार? याला भाग कशाने देणार? तर या सगळ्यांच्या बेरजन देणार. बरोबर. मग सगळ्यांची बेरीज किती येते सांगा? 12 आणि 8 20, 20 अधिक 15 35. किती आली? 35. म्हणजे काय होणार? 35 एके 35, 35 दोन्ही 70. किती आलं माझं? 2,000 आलं. म्हणजे एकची व्हॅल्यू माझी 2,000 आहे. एकची व्हॅल्यू माझी किती आली? 2,000 आली. मला काय करायचंय की ए चा हिस्सा किती काढायचा आहे? मला काढायची ए ची वाटणी. तर ए ला किती पार्ट मिळतात रे? ए ला किती पार्ट मिळतात? तर ए ला मिळतात टोटल 8 पार्ट. ए ला किती मिळतात? 8 पार्ट. तर ए ची वाटणी किती आहे? 8. आणि एकाची व्हॅल्यू किती आहे? तर 2,000. म्हणजे ए ला किती रुपये मिळतील टोटल? तर 8 दुनी 16,000. ए ला किती रुपये मिळतील? तर 16,000. ऑप्शन आहे का कुठं? ऑप्शन डी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. समजलं कशा पद्धतीने डिवाइड करायचं? ठीक आहे. इथं पण थोडक्यात काय करतो आपण? 8x अधिक 12x अधिक 15x बरोबर काय येईल? सर 35x येईल. ठीक आहे. थोडक्यात 8x अधिक 12x अधिक 15x म्हणजे किती येईल? तर 35x येईल. बरोबर ना? आणि x बरोबर किती आलं मग? 2,000 आलं. ए बरोबर काय असेल? 8x आहे. x ची व्हॅल्यू 2,000 आहे. तर ए ची व्हॅल्यू किती येईल टोटल? 16,000. बरोबर ना? सेम. नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम टाईपचा. आता हा क्वेश्चन काय आहे बघा. जर 644 ची बेरीज 3 भाग डॅश डॅश मध्ये विभागली जाते तर पहिला भाग किती होईल? ठीक आहे. थोडस इथे क्वेश्चन मध्ये ना टाईप करायचं राहिलंय. हा क्वेश्चन स्किप करा. कारण कुणाकोणामध्ये विभागले तेच तिथे टाईप केलेलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रुपये 980 ए बी आणि सी मध्ये अशा प्रकारे विभागले जातात की ए बी च्या हिश्श्याचा 3/7 वाटा आणि बी ए च्या हिस्स्याचा 75% वाटा प्राप्त करतो. तर सी चा वाटा किती असेल? ठीक आहे. बाय खेळ खेळ दिया है. ओके. आता तुम्हाला डायरेक्ट दिलेलं नाही पर्सेंटेज. इथं पर्सेंटेज मध्ये एक व्हॅल्यू दिले आणि एक व्हॅल्यू अंशाने छेदामध्ये दिले. इथं एक व्हॅल्यू काय दिले पर्सेंटेज मध्ये आणि एक व्हॅल्यू अंशाने छेदामध्ये दिले आणि त्यावरून मला सीचा वाटा काढायचा. ठीक आहे. तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय बघ. काय सांगितलंय? ए बी च्या हिश्श्याचा 3/7 वाटा आहे. ए बी च्या हिश्श्याचा याचा अर्थ काय सर? ए छेद बी. तो किती आहे? 3/7 आहे. किती आहे? 3/7. म्हणजेच काय? एस बी किती आहे? एस बी बरोबर किती आहे? 3/7. हे तर मला कळालंय ए आणि बी चं गुणोत्तर. आता त्यांनी परत काय सांगितलंय की सी ए च्या हिश्श्याचा 75% वाटा प्राप्त करतो. सी ए च्या हिश्श्याचा 75% वाटा प्राप्त करतो. म्हणजे एस सी बरोबर काय येणार आहे? एस सी काय येणार आहे सांगा? एस सी काय येईल की ए ज्या वेळेला 100% असेल त्यावेळेला सी 75 असतो. म्हणजे ए च्या हिश्श्याचा 75%. बरोबर ना? सी काय? ए चा 75%. म्हणजे ए जर 100 असेल तर सी काय असेल? 75. म्हणजे ए सी चं गुणोत्तर किती येईल सांगा? 25/100, 25/75. आता मला काढायचा आहे सी चा वाटा. मला काय काढायचंय? सी चा वाटा. आता इथं सी चा वाटा कसं काढू शकतो रे मी? तर मला काढावं लागेल सर ए छेद बी, बी छेद एस बी बी सी तिघांचं गुणोत्तर काढायला लागेल. पण इथं माझ्याकडे एस बी आहे आणि इथं एस सी आहे. इथं काय एस बी आहे आणि तिकडे काय एस सी आहे. मग मी तुम्हाला सांगितलं गुणोत्तर काढताना काय करायला लागतंय? जो दोघांमध्ये कॉमन आहे जसं की इथं आणि इथं ए कॉमन आहे त्याला मध्ये घ्यायचं. म्हणजे एस बी ला लिहिताना काय लिहीन मी? सर बी सी लिहीन. बी सी ए आणि एस सी असं लिहीन. ठीक आहे. आता बी सी किती येईल सांगा मग? बी सी येईल सर 7/3. बी सी किती येईल? 7/3. कारण बी ची व्हॅल्यू 7 आहे आणि ए ची व्हॅल्यू 3 आहे.
आणि एस सी किती लिहीन? तसं 4 असतील. एस सी किती लिहीन? 4 असतील. आता याचा रेशो काढा कंबाईन करून. काय येईल इथं? इथं येईल 4 साईडचा, इथं येईल सर 3. बरोबर. 7 चोक किती येईल? 28 अधिक 4 त्रिकम 12 आणि इथं 3 त्रिक 9. ठीक आहे, रेशो किती मिळाला? 28, 12 अधिक 9. आता बघा, मला काढायचं काय? सी चा वाटा. पण सी चा वाटा काढण्यापूर्वी मला सगळ्याची व्हॅल्यू काढावी लागेल. आता बघा, 12 अधिक 28 किती होईल रे? 40 होईल. 40 अधिक 9 49. म्हणजे 49 एक्स ची व्हॅल्यू किती दिली? 49 एक्स ची व्हॅल्यू किती दिली? एक मिनिट. मगाशी मी इथं 35 लिहिलेलं आणि एक्स बरोबर डायरेक्ट. ओके. आता बघा, 49 एक्स ची व्हॅल्यू किती दिली? 980. 980. मग एक्स बरोबर काय असेल? एक्स बरोबर काय असेल? तर 49 दुनी 98 झिरो आहे असं. बरोबर ना? 49 दुनी किती येते? 98. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 20 मिळाली. आता काढायचं आहे काय? सी चा वाटा. मग सी बरोबर किती आहे सांगा? सी बरोबर किती आहे? 9 एक्स आहे. म्हणजे 9 गुणले 20 आहे. आणि 9 गुणले 20 बरोबर किती येईल? 9 दुनी 18, 180. सी चा वाटा किती असणार आहे याच्यात? 180. ऑप्शन सी बरोबर असणार. ठीक आहे, सी चा ऑप्शन सीच राईट आन्सर आहे. समजलं का रे? सिंपल आहे. काय खूप टेन्शन घेण्यासारखं नाही. एकदा तुम्हाला काय दिलंय हे कळलं ना, जे काढायचं आहे ते आपोआप काढता येतं. ओके. नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा. त्यानंतर आपण थांबूया. काय? ए आणि बी कडे रुपये 4,655 आहेत. जर ए चे 4/15 हे बी च्या 2/5 बरोबर असेल तर बी चे मूल्य किती असेल? काय सांगितलंय? ए आणि बी कडे या दोघांकडे म्हणून 4,655 रुपये. ए चे 4/15 म्हणजेच काय? ए गुणले 4/15. ए गुणले 4/15. हे कशा बरोबर आहे म्हटले? बी चे 2/5. म्हणजे बी गुणले 2/5 बरोबर. तर बी चे मूल्य मला सांगायचं, म्हणजे बी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. आता सगळ्यात पहिला याच्यावरून आपण रेशो काढूया. रेशो कसा काढणार सांगा? तर हे 15 तिकडे काय होईल? 15 काय होईल? 5 एके 5, 5 त्रिकम 15, बे के बे, बे दुनी 4. ठीक आहे, सिंपल मी भाग दिला. आता काय मिळेल सांगा मला? ए 2 गुणले ए काय होईल? 2 ए. बरोबर. हे 3 जे भागाकारात आहे ते इकडे गुणाकारात जाईल म्हणजे 3 बी होईल. बरोबर. आणि इकडे 2 आणि 5 तर कॅन्सलच झाले. म्हणजे एस बी चा रेशो किती आला? एस बी बरोबर किती आलं? किती आलं? ए चं गुणोत्तर काय येतं? 3चा सहगुणक आणि 3 2 येईल. म्हणजे ए आणि बी चा मला रेशो मिळाला. आता काय सांगितले त्यांनी? ए अधिक बी. ए आणि बी कडे किती रुपये आहेत? 4,655. मग ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे सर? 3-2. 3 दोन्ही 3-2 म्हणजे 3 अधिक 2 किती येईल? 5x. 5x चं गुणोत्तर, 5x ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 4,655. ए आणि बी कडे इतके रुपये आहेत, म्हणजे ए आणि बी ची बेरीजच सांगितल्या ना. आणि ए आणि बी तर 3 आणि 2 आहेत. पण ते गुणोत्तर आहे. आपल्याला ऍक्च्युअल किती आहे माहित आहे का? नाही. म्हणून आपण एक्स मध्ये घेतो. म्हणजे 3x अधिक 2x किती आलं? 5x. 5x ची व्हॅल्यू किती आहे? 4655. तर 5 न भाग द्या दोन्हीकडे. बघा, 5 एके 5, 5 9 45, 5 त्रिकम 15, 5 एके 5. बरोबर. तर एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 931. एक्स किती मिळालं मला? 931. ठीक आहे. आता मला विचारले कुणाकडे रे? विचारले सर बी चे मूल्य. तर बी बरोबर किती आहे रे? तर बी बरोबर 2x आहे. म्हणजे 2 गुणले सर 931. 2 गुणले 931. मग बी बरोबर किती आहे सांगेल? बे के बे, बेत्रिक 6 आणि 2 9 18. 1862 माझं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. ऑप्शन आहे का बघा? ऑप्शन डी माझं बरोबर आन्सर असणार. ओके. तर
इथं आपलं आजचं लेक्चर संपलं. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण 3 टाईप बघितल्या. तिन्ही टाईप महत्वाचे आहेत. तिन्ही टाईपला एसएससी ला भरपूर प्रश्न विचारले जातात. आता या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तिथून सगळ्यांनी जॉईन करायचं. तुम्हाला स्टडी कट्टा ऍप आपला प्ले स्टोर वर मिळेल. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तो जॉईन करा. त्याच्यावर एसएससी जीडीच्या फ्री मॉक टेस्ट सुरू आहे. डेली एक आपली फुल मॉक टेस्ट आपल्या ऍपवर अपलोड होत असते. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तसंच ज्यांना लाईव्ह क्लासेस करायचे किंवा एसएससी जीडीची पूर्ण बॅच घ्यायची आहे, ज्या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, जीकेचे नोट्स मिळणार आहेत मराठीमध्ये, हिंदीचे नोट्स मिळणार आहेत, त्यासोबत गणित आणि बुद्धिमत्ताचे सगळे लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. तर ती पेड बॅच तुम्ही घेऊ शकता. फक्त 299 रुपये त्याची प्राइस आहे. आणि त्याचसोबत या दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम तर नक्की जॉईन करायचं आहे, कारण इथं या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. आणि 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 शेवटची गोष्ट, व्हिडिओला लाईक करायचं. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि आपल्या जितके पण मित्र आहेत जे मराठीमधून एसएससी तयारी करू शकतायत, त्या सगळ्यांना ही लिंक शेअर करायचं. ठीक आहे. आज इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद.